तो स्वर जो एकदा कानावर पडला की थेट मनाच्या खोल कप्प्यात जाऊन बसतो, ती गायिका जी पाहिलं की केवळ कलाकार वाटत नाही तर सुरांची चालती बोलती कविता वाटते, ती म्हणजेच केतकी माटेगावकर. केतकी यांच्या आवाजात जसं प्रामाणिकपणाचं ठसठशीत अस्तित्व आहे, तसंच तिच्या सादरीकरणात आहे एक सहज सुंदर मृदुता जी थेट हृदयाला भिडते. नागपूर येथे जन्म झालेल्या आणि संगीताच्या घरात वाढलेल्या केतकी यांना वडील पराग माटेगावकर यांचा सर्जनशील दृष्टिकोन आणि आई सुवर्णा माटेगावकर यांची सुरांची संवेदना यांचं अनोखं संमिलन लाभलं. अवघ्या 3ऱ्या वर्षी संगीताचे धडे सुरू करून 6व्या वर्षी पहिले स्टुडिओ रेकॉर्डिंग केलं. बालगायिका म्हणून तिचा प्रवास दशावतार या ॲनिमेटेड चित्रपटातून सुरू झाला. 2008 मध्ये दशावतार चित्रपटातील फिर से चमके टिमटिम तारे हे गाणं तिच्या करिअरचं टर्निंग पॉइंट ठरलं. त्यानंतर शाळा, तानी, रंगकर्मी, टाइमपास, टाइमपास 2, भातुकली, फुगे, काक स्पर्श, पांघरूण आणि दे धक्का 2 यासारख्या गाण्यांद्वारे ती आपल्या आवाजाने श्रोत्यांची मनं जिंकत गेली. इतकंच नव्हे तर ती एक उत्तम संगीतकारही आहे. तिने स्वतः कंपोज केलेली अनेक गाणी पद्मश्री सुरेश वाडकर, शंकर महादेवन, महालक्ष्मी अय्यर, पंडित रघुनंदन पणशीकर, सुवर्णा माटेगावकर यांसारख्या मातब्बर गायक गायिकांनी गायली आहेत. एवढंच नाही तर दक्षिणेतील दिग्गज संगीतकार इलाईराजा यांच्या सोबतही तिने हिंदी आणि तमिळ चित्रपटांकरिता गायन केलं आहे. गायन आणि अभिनय दोनही क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी तिला महाराष्ट्र राज्य पुरस्कार, झी गौरव पुरस्कार, महाराष्ट्राचा फेवरेट कोणसाठी बेस्ट सिंगर सन्मान आणि 2015 मध्ये फिल्मफेअर मराठीचा सर्वोत्तम महिला पार्श्वगायिका पुरस्कार प्राप्त झाला आहे. केतकी यांच्या स्वरात नजाकत, प्रामाणिकपणा आणि साजिर सौंदर्य आहे. त्याचसोबत तिचा साधेपणा आणि मराठी संस्कृतीप्रती असलेली श्रद्धा ही तरुण पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. आज सर्वोत्कृष्ट गायिका सुवर्णरत्न पुरस्कार 2025 प्रदान करताना केतकी माटेगावकर यांसारख्या प्रतिभावान कलाकाराला सलाम करत आहोत. तिच्या स्वरांना आणि कलेला सुवर्णरत्न पुरस्काराचा त्रिवार मानाचा मुजरा आणि तिच्या आगामी सुरेल प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा. गौरवाचे